यावल शहरातील सचिन एजन्सीमध्ये नोकर भरती सध्या सुरू आहे। सचिन एजन्सीमध्ये टॅलीमध्ये संपूर्ण अनुभव असलेला अकाउंटंट एक पाहिजे आहे। त्यासोबतच एक्सेलमध्ये अनुभवी कॉम्प्युटर ऑपरेटर या ठिकाणी हवा आहे। तेव्हा नोकरीची संधी असून आपण या पदासाठी इच्छुकांनी यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये भेट द्यावी। नमस्कार, 30 मेच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। यावल शहराबाहेर चोपडा रस्त्यावर ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने यावलचे माजी नगरसेवक जखमी। यावल शहरातील श्रीराम नगरातून 54 वर्षीय वृद्ध महिला बेपत्ता, यावल पोलिसात हरवल्याची तक्रार। किनगाव येथील आठवडे बाजारातून दुचाकी चोरी, यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा। यावल तहसील व पंचायत समितीच्या कार्यालयात घरकुलच्या मागणीकरिता आदिवासी बांधवांची धडक, समस्या सुटली नाही तर आंदोलनाचा इशारा। वाघडूद येथील गावठाण जागेवरील रस्ता हा एका खासगी व्यक्तीने बंद केल्याची तहसीलदारांकडे तक्रार। यावल तालुक्यातील आगामी शैक्षणिक वर्षासाठी 83% पुस्तके प्राप्त, 1 जूनपासून केंद्रनिहाय वितरण। यावल शहरातील श्री साईबाबा मंदिराचा 16वा वर्धापन दिन मंगळवारी होणार साजरा, विविध धार्मिक कार्यक्रमाचे केले आयोजन। पाडळसे ग्रामपंचायतच्या 15व्या वित्त आयोगातून ट्रॅक्टर व ट्रॉलीचे सरपंचसह मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण। यावल येथील हरभरा खरेदी केंद्राला शासनाकडून मुदतवाढ, 18 जूनपर्यंत होणार खरेदी। यावल तालुक्यातील अकलूद येथे तळवी द गाईड संस्थेतर्फे वृक्षारोपण। फैजपूर येथील रहिवासी मसाकाचे संचालक नरेंद्र नारखेडे यांचा शिर्डीत नवरत्न पुरस्काराने सन्मान। तर यावल शहरात सोमवारी भाजपाचा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकासह विविध निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा संपन्न। मान्यवरांनी केले पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध। यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही। यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे। एक वेळ अवश्य भेट द्या। डेनिम शोरूम यावल। आता बघूया सविस्तर घडामोडी। अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर यावल शहराच्या बाहेर चोपडा रस्त्यावर हळूवार चालत असलेल्या एका ट्रॅक्टरला मागून धडक दिल्यामुळे यावलचे 50 वर्षीय माजी नगरसेवक जखमी झाले। हा अपघात रविवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास घडला असून त्यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले। यावल नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व बारीवाड्यातील रहिवासी सुनील वासुदेव बारी वय 50 हे रविवारी रात्री आपल्या दुचाकी क्रमांक MH19 AA 2438 द्वारे धानोरा तालुका चोपडा येथे जात होते। दरम्यान राज्य मार्गावर शहराच्या बाहेर समोरून येणाऱ्या एका वाहनाच्या लाईटाचा प्रकाश त्यांच्या डोळ्यावर आल्याने आपल्या समोर हळूवार चालत असलेले ट्रॅक्टर त्यांना दिसले नाही व मागूनच त्यांनी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक दिली व ते जखमी झाले। त्याचवेळी साकडीहून यावलकडे येत असलेले काँग्रेसचे अशफाक शाह, काँग्रेस सेवा फाउंडेशनचे नईम शेख, शिवसेनेचे हारून खान यांनी बारी यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणले। त्यांच्या अपघाताची बातमी शहरात समजताच पुंडलिक बारी, राहुल बारी, भूषण फेगडे, रितेश बारीसह मोठ्या संख्येत समाज बांधव रुग्णालयात दाखल झाले होते। रुग्णालयात अधिपरिचारिका शीतल ठोंबरे, बापू महाजन यांनी त्यांच्यावर उपचार केले। त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। अरे अरे भाऊ, भाऊ साइन करो तो 5 मिनट की बात है सिर्फ। कुछ नहीं सुन लो, कुछ भी नहीं। चलो फोन घुस गया, इसको बोला बोले फोन
तो देखा तो उसकी गाड़ी उलट भी नहीं अंधेरा था नहीं थोड़ा सा उठ भी नहीं रसायन ये है ना थोड़ा सा रसायन वो टेंशन मत थोड़ा मुंह लगे ले ये ब्लड में साफ कर लो उससे अपनी ज़्यादा वो ब्लड में साफ करोगे नहीं वो मारना कुछ पेट्रोल मारा मत निकाल दो सुखा हो गया निकाल पानी मैडम या तो सीधी मारू खुशखबर खुशखबर खुशखबर. नोकरीसाठी इच्छुक बेरोजगार तरुणांसाठीची सुवर्ण संधी. यावल तालुक्यातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर साकडी गावाच्या पुढे वाघोदा येथील न्यू इरा ॲडेसिव्ह अँड सिलंट्स फॅक्टरीमध्ये नोकर भरती सुरू आहे. तेव्हा त्वरा करा. या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध असून विविध पदावर नोकर भरती सुरू आहे. या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मुलाखती घेतल्या जात आहेत. यावल शहरातील श्रीराम नगरातील रहिवासी एक 54 वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे. वृद्ध महिला सकाळी घरीच होती व नंतर बेपत्ता झाली. सर्वत्र शोध घेऊनही मिळून न आल्यामुळे यावल पोलिसात 30 मे सोमवार रोजी त्यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. शहरातील सातोद रस्त्यावर श्रीराम नगर आहे. या श्रीराम नगरातील रहिवासी संदीप सुधाकर जाधव याने यावल पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी ते व त्यांची आई बेबाबाई रामदास गजरे वय 54 हे घरी होते. तेव्हा सकाळी संदीप जाधव याने 7 वाजता आंघोळ केली आणि तो कामाला जात असताना त्याची आई त्याला घरी दिसली नाही. तेव्हा त्याला वाटले की आई वाड्यात कोणाच्या तरी घरी गेली असावी. मात्र रात्री 8 वाजता जेव्हा तो घरी परत आला तेव्हा देखील त्याची आई घरी नव्हती. सर्वत्र शोध घेऊनही आई मिळून आली नाही. तेव्हा त्याने नातेवाईकांकडे देखील मोबाईलवरून फोन करून माहिती घेतली असता कोणत्याच नातेवाईकांकडे त्यांची आई गेलेली नसल्याची माहिती त्यांना मिळाली. तेव्हा सर्वत्र शोध घेऊनही आई मिळून आली नाही म्हणून 30 मे सोमवार रोजी संदीप जाधव यांनी यावल पोलीस स्टेशन गाठले व यावल पोलिसात आई बेबाबाई रामदास गजरे वय 54 ही हरवल्यासंदर्भात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक IPS अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर नारायण परदेशी, संदीप सूर्यवंशी करीत आहे. तेव्हा सदरील महिला कोणाला आढळल्यास यावल पोलिसात या संदर्भातील माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. सदर महिला बेपत्ता झाल्यामुळे महिलाच्या कुटुंबाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. नमस्कार. यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सन 2022 ते सन 2023 या शैक्षणिक वर्षात प्ले ग्रुप, नर्सरी, KG1, KG2 आणि पहिली या वर्गांना शिक्षणासाठी प्रवेश देणे सुरू आहे. संख्यात्मक विकासाबरोबर गुणात्मक विकासावर सुद्धा भर. प्रत्येक मुलाची त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडी, गरजा ह्या गोष्टींना जपत प्रेमळ आणि मैत्रीच्या वातावरणात त्याची वाढ आणि विकास करणे. So make your kid smart and bring him toward future step with kind focus of modern school. आमच्या सुविधा: योग्य फी, प्रेमळ, सुरक्षित आणि शुद्ध वातावरण, प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, चांगल्या सवयी आणि शिष्टाचार, योगा प्रशिक्षण, पालकांसाठी मार्गदर्शन, योगा, खेळ, नृत्य, गॅदरिंग, सहल असे विविध उपक्रम. ज्या पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू व्यासनगर, पेट्रोल पंपच्या मागे, फैजपूर रोड त्वरित संपर्क साधावा. सो त्वरा करा, आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. संपर्क क्रमांक 1 8329565960. संपर्क क्रमांक 2 9970280193. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेला अवश्य भेट द्या. धन्यवाद. यावल तालुक्यातील किनगाव येथे आठवडे बाजाराकरिता आलेल्या पुनगाव तालुका चोपडा येथील इसमाची दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबवली. या प्रकरणी 30 मे सोमवार रोजी यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश सुरेश बाविस्कर राहणार पुनगाव तालुका चोपडा हा इसम किनगाव तालुका यावल येथे आठवडे बाजाराकरिता आला होता व त्याने त्याची दुचाकी क्रमांक MH19DD 3417 ही गावालगत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटजवळ लावली होती. दुचाकी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ लावून तो बाजारात साहित्य खरेदी करण्यासाठी गेला होता. 1 तासानंतर संपूर्ण खरेदी पूर्ण झाल्यावर तो घरी जाण्यासाठी आपल्या दुचाकीजवळ आला. मात्र ज्या गेटजवळ त्यांनी दुचाकी लावली होती त्या गेटजवळ दुचाकी आढळून आली नाही. तेव्हा त्याने सर्वत्र परिसरात दुचाकीचा शोध घेतला, मात्र कुठेच दुचाकी मिळून आली नाही. तेव्हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरी केली असावी अशी त्याची खात्री झाली. तेव्हा त्याने या संदर्भात यावल पोलीस ठाणे गाठले आणि किनगाव येथील आठवडे बाजारात गेले असता तेथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटजवळ लावलेली त्यांची दुचाकी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली म्हणून यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक IPS अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अजीज शेख नरेंद्र बागुले करीत आहे. नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण विकास तसेच गुणवत्तेचं दुसरं नाव म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ॲडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या वर्गासाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. 18 वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा, सर्वांना परवडणारी माफक फी, तज्ज्ञ, अनुभवी व मेहनती शिक्षक वृंद तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत तसेच उपलब्ध स्कूल बस सेवा, खेळण्यासाठी स्वतंत्र प्लेग्राऊंडची व्यवस्था, इंग्रजी माध्यमासोबतच मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक उपक्रम, प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन तसेच क्रीडा व सांस्कृतिक प्रशिक्षणाद्वारे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास असलेली भव्य दिव्य एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल स्कूल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. यावल येथील तहसील कार्यालय तसेच पंचायत समितीमध्ये सोमवारी तालुक्यातील चुंचाळे गावाजवळील गायरान व आळगावजवळील मानापुरी येथील शेकडो आदिवासी समाज बांधव एकत्र येत त्यांनी येथे धडक दिली व तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देत या दोन्ही गावात आदिवासी बांधवांना नाकारण्यात आलेल्या घरकुलाचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली. तसेच चुंचाळेजवळील गायरान हद्दीत 45 वर्षापासून आदिवासी वस्ती आहे, तर मनापुरी येथे स्थलांतरांचा मुद्दा पुढे करीत घरकुल नाकारले आहे. तेव्हा गायरांचे अतिक्रमण नियमाकुल करावे व मनापुरी येथे पुनर्सर्वेक्षण करावे अशी मागणी त्यांनी केली असून गावात प्रशासनाकडून विविध सुविधा दिल्या जातात, मग नागरिकांना घरकुलचा लाभ का दिला जात नाही असा प्रश्न आदिवासी बांधवांनी दोन्ही अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला आहे. सोमवारी येथील तहसील कार्यालयात व पंचायत समितीमध्ये चुंचाळे तालुका यावलजवळील गायरान आणि आळगाव कासारखेडा या गावाजवळील मानापुरी येथील आदिवासी वस्तीतील शेकडोच्या संख्येत आदिवासी बांधव एकत्र आले व त्यांनी यावलचे तहसीलदार महेश पवार तसेच पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड यांना निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की दोन्ही आदिवासी पाड्यावर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आदिवासींना घरकुलचा लाभ मिळत नाही आहे. तसेच गायरांजवळ ग्रामपंचायत मालकीच्या शेतगट क्रमांक 373 मध्ये आदिवासी पावरा जमातीची वस्ती सुमारे 45 वर्षापूर्वीची आहे. या ठिकाणी रहिवास करीत असलेल्या आदिवासी बांधवांना प्रशासनाकडून इतर सुविधा देण्यात आल्या, मात्र त्यांना घरकुलचा लाभ दिला जात नाही आहे. तेव्हा 45 वर्षापासून हे आदिवासी कुटुंब येथे राहत असून येथील अतिक्रमण शासन नियमानुसार नियमाकुल करावे व प्रत्येकाच्या नावे 2000 चौरस फूट जागा करावी व त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच आळगावजवळील मानापुरी येथे ग्रामपंचायतीने स्थलांतरीच्या मुद्द्यावर 32 लाभार्थ्यांचे पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल नामंजूर केले आहे. वास्तविक हे लोक स्थलांतर झालेले नाही, मात्र प्रशासनाला चुकीची माहिती देऊन स्थलांतरीचा मुद्दा पुढे करून या आदिवासी बांधवांना घरकुल नाकारण्यात आले आहे. तेव्हा
या ठिकाणी मंजूर घरकुल लाभार्थ्यांचे पुनर्सर्वेक्षण करावे अशी मागणी निवेदनातून केली आहे. सदरचे निवेदन मन्या भायला बारेला, बिरम प्रेमजी बारेला, तिसऱ्या दलसिंग बारेला, चोपडा संजय गांधी निराधार समितीचे सदस्य संजीव शिरसाळ यांच्या नेतृत्वात देण्यात आले. सदरील निवेदन देते प्रसंगी शेकडो आदिवासी महिला पुरुष उपस्थित होते. निवेदनावर मुरलीधर बारेला, किसन बारेला, गेलसिंग बारेला, नरबदी बारेला, वाहऱ्या बारेला, रायसिंग बारेला, प्रेमसिंग बारेला, नकाराम बारेला, सुरेश बारेला, रेवलसिंग बारेला, लखन बारेलासह 88 नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तर या दोन्ही गावात शासनाच्या वतीने पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याची व्यवस्था, अंगणवाडी, पाण्याची टाकी व विविध ग्रामविकासाची कामे केली. त्यासाठी जागेची अडचण येत नाही. मात्र वैयक्तिक लाभासाठी आदिवासी बांधवांना घरकुल देण्याकामी जागेची अडचण निर्माण होत आहे. तेव्हा आदिवासी बांधवांचा 45 वर्षापूर्वी येथे करण्यात आलेला स्थलांतर थांबवला असता तरी चालला असता. मात्र आजच्या परिस्थितीमध्ये प्रशासनाकडून विविध विकास कामे या ठिकाणी होत आहे. मात्र घरकुलच्या संदर्भात त्यांच्याशी दुजाभाव केला जातो असा आरोप बिरम बारेला यांनी केला आहे. तर आदिवासी बांधवांच्या निवेदनानंतर त्यांच्या वैयक्तिक लाभासाठी येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या जातील. तसेच प्रशासकीय पातळीवर त्यांच्या अडचणी कशा पद्धतीने सोडवल्या जातील या संदर्भातील कारवाई गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून आपण करू असे प्रसंगी तहसीलदार महेश पवार यांनी सांगितले. मागण्या जो विषय आहे जो ग्रामपंचायत मानापूर आहे इथं पंतप्रधान यादीमध्ये 44 लोकांचं नाव आहे. त्याच्यामध्ये 32 लोकांचं नाव स्थलांतर दाखवलेले आहे. मागे 9/7/2021ला पण आम्ही निवेदन दिले तरी अजूनपर्यंत त्याची चौकशी झालेली नाही आहे. तर वारंवार आम्ही शासनाला हे कळवतो की मानापुरीचं डबल चौकशी करावा आणि घरकुलचा शासनाचा लाभ मिळावा. अजूनपर्यंत शासनानं दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून आज आम्ही एवढ्या लोकांनी आम्ही निवेदन द्यायला आलो आहे. आणि दुसरा विषय असा आहे की चुंचाडा ग्रामपंचायतचा जो विषय आहे गायरान जमीनमध्ये जे लोक पंतप्रधान यादीमध्ये 85 लोकांचं नाव आहे आणि एकूण कुटुंब हे 112 आहे. लोकसंख्या हे 754 आहे. गायरांमध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे, पाण्याची टाकी आहे, नळ कनेक्शन आहे. त्याच्यामध्ये 75% गावाचा विकास झालेला आहे. पण आज रोजी त्यांच्याकडे जर मागणी केली तर त्यांचं असं म्हणणं आहे की गायरानावाल्याला घरं बांधायला आम्हाला जमीन देता येणार नाही. मग आमचं म्हणणं तुम्हाला देता येत नसेल तर आम्हाला एवढी सुविधा द्यायलाच नाही पाहिजे होतं. आधी तुम्ही आम्हाला हाकलून द्यायला पाहिजे होतं. आज जर आम्ही दुसऱ्या ठिकाणी जर गेलं तर अजून आमचं कुठेतरी आज जी प्रगती झालेली आहे तर कुठेतरी 10-20 वर्षामध्ये एवढी प्रगती येणार. त्याच्यामुळे आम्हाला गायरान जमीनमध्ये आम्ही राहतोय तिथंच आम्हाला 2000 स्क्वेअर फूटची जागा मिळावं याच्यासाठी आम्ही ठामपणे निर्णय घेतोय. आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यानंतर आम्ही 15 दिवसामध्ये परत उपोषणाला बसणार आहे. हे निवेदन आम्ही साहेबाला देतोय. चित्रे भाई आजचा जो निवेदन आहे जो ग्रामपंचायत मालूदचा जो विषय आहे मालूदमध्ये एकूण मनापुरीचं गाव आहे तिथं पंतप्रधान यादीमध्ये 44 लोकांचं नाव आहे व मनापुरीचं एक ग्रुप ग्रामपंचायत मालूदचा विषय आहे जे जेवढं ग्रामस्थान आहे मालूद ग्रामपंचायतच्या आणि चुंचाडा ग्रामपंचायतचं विषय की मनापुरीमध्ये पंतप्रधान आवास योजनेमध्ये 2011ला जे सर्वे झालेले आहे ते 44 लाभार्थ्यांचं नाव आहे यादीमध्ये व त्यामधले 32 लोकांना मनापुरीचं इथे राहत नाही मधून DRD ऑफिसला मंजुरीसाठी पाठवलेले आहे व 32 लोकांना घरकुलचा लाभ मिळालेला आहे. कारण लोकांचं असं म्हणणं आहे की
आमच्या गावाचं पूर्ण चौकशी झाली पाहिजे, कारण लोक तिथंच आहे पण डॉक्युमेंटवरती सगळे तिथं राहत नाही असं दाखवलेले आहे. तर खरंखरच हे लोकांवरती अन्याय झालेले आहे. कारण 7/9/2021 मी जिल्हाधिकारीला पण निवेदन दिलं आहे की आमची परत चौकशी झाली पाहिजे, सर्वे झालेला पाहिजे. अजूनपर्यंत 9 महिने झाले, त्याच्या अजूनपर्यंत चौकशी झालेली नाही आहे. अजून चुंचाडा ग्रामपंचायतचा विषय असा आहे की हे गायरान जमीनमध्ये राहणारे लोक आहे. त्या गावामध्ये आजपर्यंत 75% सुविधा झालेली आहे. पाण्याची व्यवस्था आहे, जिल्हा परिषदची शाळा आहे, त्या ठिकाणी रोड आहे, इलेक्ट्रॉनिक डीपी आहे, मीटर आहे. त्या गावाची लोकसंख्या एकूण 754 आहे व पंतप्रधान यादीमध्ये 85 लोकां लाभार्थी आहे व एकूण कुटुंब 112 आहे. त्यामध्ये ह्या लोकांना घरकुल मिळत नाही व वारंवार ग्रामपंचायतला कळवण्यात येतं, तरी ग्रामपंचायतीचं म्हणणं असं आहे की गायरान जमीन हे आम्हाला देता येत नाही. तुम्हाला देता येत नाही तर मग 75% आम्हाला हे सुविधा दिली का, असं आमचं म्हणणं आहे. आज पण सवाल, नाही तर आम्हाला आधीपासून दिलं नाही असतं तर आज आम्ही मान्य करायला आलो नसतो. आम्ही कुठेतरी आदिवासी हे लोक जंगलामध्ये राहणारे, आम्ही जंगलात गेलो असतो. पण आज या ठिकाणी 75% सुविधा झालेली, आम्ही इथे घेतल्याशिवाय राहणार नाही तर आम्ही 15 दिवसामध्ये परत या ठिकाणी व्हिडिओ आणि तहसीलदार साहेबांकडे उपोषण मानणार आहे. आमचं अमरण उपोषण राहणारच. आम्ही सगळे लोकांना निवेदन आता द्यायला येतोय. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. यावल तालुक्यातील भुसावळ रस्त्यालगत असलेल्या वाघळूद येथील ग्रामस्थांनी सोमवारी तहसील कार्यालयात निवेदन देत खाजगी व्यक्तीने गावातील रस्ता बंद केल्याची तक्रार केली आहे. खाजगी व्यक्तीने गावाचा पारंपरिक रस्ता बंद करून टाकल्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तेव्हा सदर रस्ता हा मोकळा करून मिळावा अशी त्यांनी मागणी तहसीलदारांकडे केली आहे. वाघळूद तालुका यावल येथील ग्रामस्थांनी सोमवारी तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार महेश पवार यांच्याकडे निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की आम्ही नवीन गावठाण वस्तीत राहत असून या ठिकाणी तब्बल 50 वर्षापासूनची वस्ती आहे. या वस्तीत येण्याकरिता पूर्वी पारंपरिक एक रस्ता होता. त्या रस्त्याचे काँक्रिटीकरण देखील झाले होते. मात्र गेल्या काही दिवसापूर्वी गट क्रमांक 127 धारक संगीता शेषराव वाघ राहणार उल्हासनगर यांच्याकडून या रस्त्यात मध्यभागी माती टाकून रस्ता बंद करण्यात आला. सदर ठिकाणी त्यांनी तार कंपाऊंड देखील केले आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना गावात जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे गावात आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णवाहिका, अग्निशमन बंब आदी वाहने देखील येणे कठीण झाले आहे. त्याचप्रमाणे शेतीविषयक वाहनं, कुठल्याही प्रकारची दुचाकी किंवा चारचाकी वाहने माती रस्त्यात टाकल्यामुळे गावात येत नाही आहे. माती टाकल्यामुळे सांडपाण्याचा निचरा देखील होत नाही आहे. परिणामी या ठिकाणी सांडपाण्याचे मोठमोठे डबके साचले आहेत. तेव्हा पारंपरिक वापराचा रस्ता हा संबंधित व्यक्तीने बंद केला असून तो रस्ता मोकळा करून मिळावा अशी मागणी नागरिकांनी निवेदनातून केली आहे. सदरच्या निवेदनावर राहुल मोरे, सुरेश पाटील, तुषार पवार, प्रशांत पवार, सचिन सोनवणे, संदीप पाटील, फकीरा पाटील, निखिल सपकाळे, नंदलाल पाटील, समाधान अडकमोल, संजय पाटील, राजेंद्र पाटील, पितांबर पवार, दिगंबर पवार, अनिल पाटील, किसन पवार, शालिक धनगरसह 25 नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तर तहसीलदार महेश पवार यांनी तातडीने या रस्ता अडवल्यासंदर्भात गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व वाघळूद गावातील समस्या संदर्भात वास्तुस्थिती काय
हे जाणून घेण्यासाठी आपण ग्रामसेवकाच्या माध्यमातून ही अडचण दूर करावी अशा सूचना त्यांना केल्या आहेत. तसेच वाघळूद येथील ग्रामस्थांनी पंचायत समितीमध्ये जाऊन गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड यांना देखील या संदर्भातील निवेदन दिले आहे. साहेब, आमच्या गावामध्ये ना 50 वर्षापासून रहिवास असून आता एका माणसाने शेत घेतलं तिथं, तर तो रस्ता त्याच्या हद्दीमध्ये असल्यामुळे त्यांनी तिथं पिवळी माती आणि कॉन्क्रिटीकरण झालेला रस्ता, तर त्याच्यावरती पिवळी माती आणि जाळी मारली तरी आमच्या गावाचं सांडपाणी आणि आता जायला आम्हाला रस्ता नाही. त्यांना दिलंय सर आणि याच्या अगोदर पण दिलं होतं इथं, याचं उत्तर मिळाले तुम्हाला गावाचं सरपंच म्हणजे त्याच्या गावात एंट्री जे होईल ना मेन एंट्री तीच नाही, आता जायला प्रॉब्लेम आहे. आता 2 दिवसांनी पाणी पडलं की जायलाच नाही आणि तो वरतून पण आहे आणि कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे रस्ता. पाणी येते करते पाऊस पडला तर एकदमच गावाचं पाणी गावातच आहे. सांडपाणी जायचं मार्ग म्हणजे कोणी आजारी पडलं ते ॲम्ब्युलन्स वगैरे असायची कुठलीच गाडी नसते. व्हिडिओ मॅडमच्या वेळेस दिला नाही आहे. तर ते ग्रामसभा एवढा बंडल यावल तालुक्यात येत्या 16 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. त्याची पूर्वतयारी शिक्षण विभागाकडून सुरू आहे. यात शिक्षण विभागाकडे मराठी व उर्दू माध्यमाची इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतची 22,813 पुस्तके प्राप्त झाली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तक देण्यासाठी तब्बल 83% पुस्तके शिक्षण विभागास प्राप्त झाली असून या पुस्तकांचे केंद्रनिहाय वितरण 1 जूनपासून केले जाणार आहे. तर प्रत्येक केंद्रातून त्या शाळेत विद्यार्थ्यांपर्यंत शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके देण्याचे नियोजन आहे. यावल तालुक्यात जिल्हा परिषदच्या मराठी माध्यमातील प्राथमिक व उच्च प्राथमिक एकूण 114 शाळा आहेत, तर उर्दू माध्यमाच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक 26 शाळा आहेत. अशा या एकूण 140 शाळा असून या 140 शाळांसाठी यावल तालुक्यात इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांकरिता मराठी उर्दू सह सेमी इंग्रजी माध्यमाचे 22,813 पुस्तके प्राप्त झाली आहेत. पंचायत समितीच्या सर्व शिक्षा अभियान विभागाकडे प्राप्त पुस्तके सातोद रस्त्यावरील उर्दू शाळेत ठेवण्यात येत आहे. येथून दिनांक 1 जून रोजी केंद्रनिहाय वितरण केले जाणार आहे. राज्य शिक्षण विभागाकडून तालुक्यात प्राप्त झालेली पुस्तके गट शिक्षण अधिकारी नईमुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाचे प्रमोद कोळी, शेख शाकीर, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक साबिरोद्दीन शेख यांनी वर्गनिहाय शाळेत ठेवली आहे. जिल्हा परिषदच्या शाळेतील इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांची संख्येनुसार प्राप्त झालेली पुस्तकांची टक्केवारी 83% आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती नवीन पुस्तक मिळणार असून उर्वरित 17% पुस्तके देखील लवकरच शिक्षण विभागाकडून प्राप्त होणे अपेक्षित आहे. तर सदरील पुस्तके जिल्हा परिषदच्या शाळा आणि अनुदानित शाळांसाठी असून विना अनुदानित शाळांना पुस्तके दिले जाणार नाहीत अशी माहिती गट शिक्षण अधिकारी नईमुद्दीन शेख यांनी दिली. यावल तालुक्यात प्राप्त झालेल्या पुस्तकात इयत्ता 1लीचे मराठीचे 881, उर्दूचे 650, इयत्ता 2रीसाठी मराठीचे 2174, उर्दूसाठी 786, इयत्ता 3रीसाठी मराठीचे 2299, उर्दूसाठी 919, इयत्ता 4थीसाठी मराठीचे 2471, उर्दूसाठी 876, इयत्ता 5वीसाठी मराठीचे 962 व उर्दूसाठी देखील 962, इयत्ता 6वी मराठीसाठी 1865, उर्दूसाठी 993,
इयत्ता 7वी मराठीसाठी 2856, उर्दूसाठी 1032, तर इयत्ता 8वी करिता मराठी माध्यमातील 1982, तर उर्दू माध्यमातील 1005 असे पुस्तके प्राप्त झाले आहेत. वो बोलले मारे ना पण दूसरा उच्च गए तो क्या क्या इलाज है बात को दूसरा बंदा लोगों यावल शहरातील मेन रोडावर असलेल्या श्री साईबाबा मंदिराचा 16वा वर्धापन दिन मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या निमित्त मंदिरावर सध्या जय्यत तयारी सुरू असून धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर सायंकाळी यावल शहरातील मुख्य मार्गावरून पालखी मिरवणूक देखील काढली जाणार असून त्यानंतर प्रसाद वितरण केला जाणार आहे. यावल शहरात मेन रोडावर श्री साईबाबा मंदिर आहे. या मंदिराचा 16वा वर्धापन दिन मंगळवारी 31 मे रोजी साजरा होणार आहे. या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये सकाळी 6 वाजता श्रीचा अभिषेक, 7 वाजता श्रीची नित्य आरती, सकाळी 9 वाजता होम हवन, दुपारी 12 वाजता मध्यान्ह आरती, तर सायंकाळी 5 वाजता श्रीची पालखी संपूर्ण शहरातून काढली जाणार आहे. या पालखी मिरवणुकीची सांगता मंदिरात झाल्यावर सायंकाळी 7 वाजता श्रीची धूप आरती व त्यानंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. तेव्हा या संपूर्ण कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ साई भक्तांनी घ्यावा असे आवाहन मंदिर संस्थानचे अध्यक्ष संजय पद्माकर नेवे, उपाध्यक्ष गोपालसिंग भीमसिंग पाटील, सभासद तोताराम दादा नन्नवरे, गणेश बुरुजवाले, ॲडव्होकेट अशोक सुरळकर, विश्वनाथ कोळी, हर्षल मोरे, भूषण महाराज, विनायक कोळी, लक्ष्मण कोळी, महेश महाजन, अरुण कोळी, रमेश कोळी, नंदन वडिंकर, सतीश जावरे, राहुल कोळी, दुर्गेश खर्चे, गणेश खर्चे, अनिल कोळी, गणेश बळगुजर, सुभाष बळगुजर आदींच्या वतीने करण्यात आले आहे. तेव्हा यावल शहरातील मेन रोडावर असलेल्या श्री साईबाबा मंदिराचा 16वा वर्धापन दिन मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. तेव्हा भाविक भक्तांनी साई मंदिराच्या या वर्धापन दिनी साई दर्शन घेत प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. यावल तालुक्यातील पाडळसे ग्रामपंचायतच्या वतीने 15व्या वित्त आयोगातून ट्रॅक्टर ट्रॉलीची खरेदी करीत गावातील घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने या ट्रॅक्टर ट्रॉलीचे आज सोमवारी
30 मे रोजी सकाळी सरपंच व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. यावल तालुक्यातील पाडळसे ग्रामपंचायतीकडून 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून स्वच्छ भारत मिशन डोळ्यासमोर ठेवून गावातील ओला व सुका कचरा संकलन करण्यासाठी नवीन स्वराज्य कंपनीचे ट्रॅक्टर व नवीन ट्रॉली खरेदी केली आहे व 30 मे सोमवार रोजी या ट्रॅक्टर व ट्रॉलीचे मोठ्या उत्साहात नागरिकांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी सरपंच ज्ञानेश्वर तायडे, उपसरपंच खेमचंद कोळी, ग्रामविकास अधिकारी CH वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य माधुरी पाटील, अनिता कुंभार, शोभा चौधरी, माजी प्रभारी सरपंच रजनीकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य विष्णुभाऊ भील यांच्या हस्ते गावात ट्रॅक्टर व ट्रॉलीचे पूजन करीत लोकार्पण करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील सुरेश कहेरनार, आस बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पाटील, मिथुन कोळी, नामदेव कोळी, लखन तायडे, रोशन सपकाळे, नकुल तायडे, हर्षल वाघ, चालक साजिद पिंजारी, ग्रामपंचायतचे लिपिक ललित चौधरी, ग्रामपंचायतचे शिपाई लक्ष्मण बराटे, जितेंद्र कचरे, देवीदास बोरणारेसह मोठ्या संख्येत गावातील नागरिक उपस्थित होते. तेव्हा गावात या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशनच्या धर्तीवर दररोज कचरा संकलन करून गाव स्वच्छ ठेवले जाईल असे प्रसंगी सरपंच ज्ञानेश्वर तायडे यांनी सांगितले. तेव्हा गावात उद्यापासूनच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावातून घरोघरी जाऊन कचरा संकलित केला जाणार आहे. कुंकून आले एक चक्कर यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नाफेड मार्फत शासकीय दरात सुरू असलेल्या हरभरा खरेदी केंद्राची शासनाकडून आता मुदतवाढ देण्यात आली आहे. 24 मे पासून खरेदी थांबवण्याचे आदेश जिल्हा खरेदी अधिकाऱ्याने दिल्यानंतर शेतकरी वर्गामधून नाराजी व्यक्त झाली होती. परिणामी नोंदणी केलेल्या 195 शेतकऱ्यांची खरेदी राहून गेली होती. अचानक खरेदी थांबवण्याचे आदेश दिल्याने शेतकरी हरभरा खरेदीपासून वंचित राहणार होते. मात्र आता पुन्हा खरेदीस मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेड मार्फत हरभरा खरेदी केंद्राची दिनांक 13 मार्च रोजी यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शुभारंभ झाले होते. तर तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणावर हरभऱ्याचे उत्पादन आल्याने ऑनलाईन 1320हून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. तर या खरेदी केंद्रावर 24 मेपर्यंत 1010 शेतकऱ्यांकडून 21,397 क्विंटल हरभरा खरेदी झाला होता. तर अचानक खरेदी थांबवल्यामुळे 195 शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी व्हायचा राहून गेला होता. यावलच्या हरभरा खरेदी केंद्राचे उद्दिष्टे पूर्ण झाल्याचे सांगत खरेदी थांबवण्याच्या सूचना जिल्हा खरेदी अधिकाऱ्यांनी केल्यानंतर 24 मे पासून खरेदी बंद करण्यात आली होती. परिणामी 195 शेतकऱ्यांचा हरभरा मोजणी व्हायचा राहून गेल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर निघत होता व उद्दिष्ट वाढ करीत राहिलेल्या शेतकऱ्यांचा हरभरा मोजणी केला जावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत होती. तेव्हा प्रशासनाकडून हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत व 18 जूनपर्यंत ऑनलाईन नोंदणी केलेल्या हरभऱ्याची खरेदी शेतकऱ्यांकडून केली जाणार आहे. तेव्हा आता पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विविध कार्यकारी सहकारी सोसायटी कोरपावली या अभिकर्ता संस्थेकडून संस्थेचे चेअरमन राकेश फेगळे, सचिव मुकुंदा तायडे, योगेश साळुंके, कुंदन महाजन यांच्या देखरेखीत लवकरच खरेदी सुरू होणार आहे. यावल तालुक्यातील अकलूद येथे तळवी द गाईड संस्थेतर्फे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विविध प्रजातीच्या 38 वृक्षांची लागवड करण्यात आली
व संस्थेकडून गेल्या 5 वर्षात लावण्यात आलेल्या 250 वृक्षापैकी किती टक्के वृक्ष जगली, त्याचे संगोपन कसे केले जात आहे याचा देखील आढावा प्रसंगी घेण्यात आला. संस्थेकडून वृक्ष लागवडीनंतर त्यांच्या संगोपनाची देखील काळजी घेतली जात आहे. अकलूज तालुका यावल येथे तळवी द गाईड संस्थेतर्फे नावाचे नाही तर कामाचे वृक्षारोपण या तत्वावर दरवर्षी वृक्षारोपण केले जाते. अनेक संस्था संघटना केवळ नावापुरते वृक्षारोपण करतात, मात्र नंतर ते वृक्ष जगली किंवा नाही याची पडताळणी कुणी करीत नाही. उलट अथक परिश्रम घेतलेली व जगवलेली रोपं या वृक्षारोपणानंतर सुकून जाते व त्यांचं नुकसान होतं. म्हणून तळवी द गाईड संस्थेतर्फे केवळ वृक्षारोपण नव्हे तर लावलेल्या वृक्षांचे संगोपनाची देखील काळजी घेतली जात आहे. गावात संस्थेकडून मान्सूनच्या तोंडावर विविध प्रजातीचे 38 वृक्ष लावण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत तळवी द गाईड संस्थेच्या सदस्यांनी गेल्या 5 वर्षात 250च्या वर झाडे भुसावळ आणि यावल परिसरात लावून ती जगवली सुद्धा आहेत. मागील कोरोनाच्या काळात सुद्धा सर्व सुरक्षेची उपाययोजना आखून या उपक्रमात खंड न पडू देता संस्थेच्या सदस्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात वृक्षारोपणचे कार्य सुरूच ठेवले होते. या वृक्षारोपण प्रसंगी मान्सून 2019 या वर्षी लावलेल्या वृक्षारोपणाचा आढावा व त्यातील किती झाडं जगली आहेत, त्यांची निगा कशी राखली जात आहे या संदर्भातील पाहणी करून हे वृक्ष जगवलेल्या सदस्याचा प्रसंगी सत्कार देखील करण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय बुरहान तळवी होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये भुसावळचे माजी नगरसेवक सुलेमान इस्माईल तळवी, इनुस शहादूर तळवी, आसिफ अहमद तळवी, जरदार सरदार तळवी, सुगरा जरदार तळवी, जुबेदा इब्राहिम तळवी, हुरमत याकूब तळवी, मुस्कान याकूब तळवी यांची उपस्थिती होती. तर या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संघटनेचे हुसेन इब्राहिम तळवी, याकूब फकीरा तळवी, जावेद शिराज तळवी, किरण जाबास तळवी, सलीम नशीर तळवी, समीर बबन तळवी, हमजान पिरखा तळवी, जुल्फेकार लतीफ तळवी, अरसलान अशफाक तळवी, अरहान अशफाक तळवी, तस्लीम रशीद तळवी, अकिल बबन तळवी आदींनी परिश्रम घेतले. मोठ्या उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम अकलूज तालुका यावल येथे संपन्न झाला. फैजपूर शहरातील रहिवासी तथा मधुकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक हबप नरेंद्रभाऊ नारखेडे यांचा शिर्डीत नवरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या 18व्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांचा नवरत्न पुरस्काराने सन्मान झाला. फैजपूर शहरातील रहिवासी नरेंद्र विष्णू नारखेडे यांना शिर्डी येथे एका भव्य कार्यक्रमात राज्यस्तरीय नवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या 18व्या राष्ट्रीय अधिवेशनात पार पडलेल्या गौरव समारंभात नरेंद्र नारखेडे यांच्या राजकीय, सहकार व आध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्काराकरिता निवड करण्यात आली होती व त्यांना राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार 2022 राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील व साईबाबा संस्था शिर्डीचे माजी अध्यक्ष तथा खासदार भाऊसाहेब वाकचोरे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम शिर्डी शहरातील शांती कमल सभागृहात आयोजित करण्यात आला होता. नरेंद्र नारखेडे यांनी सहकारी कारखाना, पतसंस्था, उपसा जलसिंचन संस्था व राजकीय पक्षाच्या विविध पदावर आणि आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. तेव्हा त्यांच्या याच कामगिरीच्या आधारे त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा संघाचे अध्यक्ष कोळेकर यांनी केली होती. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील मोठ्या संख्येत पत्रकार बांधव उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून भाजपाचे राज्य प्रवक्ते अजित चौहान, संजय नवले, सुनील ढेपे, डॉक्टर सुनील भावसार, हेमंत कुमार नेहते, शेखर चौधरीसह मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सह्याद्री वाहिनीचे निलेश परब यांनी केले होते. तेव्हा फैजपूर शहरातील नरेंद्र विष्णू नारखेडे यांना मिळालेल्या राज्यस्तरीय नवरत्न पुरस्काराबद्दल
यावल तालुक्यातून त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. यावल शहरात सोमवारी भारतीय जनता पार्टीचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावल शहरात आज 30 मे रोजी दुपारी भारतीय जनता पार्टीचा मेळावा शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, विभागीय संघटन मंत्री रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, खासदार रक्षाताई खडसे, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, हिरालाल चौधरी, शरददादा महाजन, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, जिल्हा परिषदचे माजी आरोग्य सभापती रवींद्र पाटील, ओबीसी मोर्चा प्रदेश चिटणीस भरत महाजन, जिल्हा उपाध्यक्ष कांचन फालक, जिल्हा चिटणीस सविताताई भालेराव, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, जिल्हा बँकेचे माजी संचालक गणेशदादा नेहते, पंचायत समितीच्या माजी सभापती पल्लवीताई चौधरी, सुरेश देवराम पाटील, डॉक्टर नरेंद्र कोले, शोभाताई पाटील, दीपक अण्णा पाटील, योगेश भाऊ भंगाळे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस राकेश फेगडे सह मान्यवरांनी आगामी निवडणुकीच्या काळामध्ये आपण कशा पद्धतीने संघटन बांधणी, बूथनिहाय कार्यकर्त्यांची निवड व त्यांच्यावर कशा पद्धतीने पुढील कामाची जबाबदारी सोपवावी या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीमध्ये मोठ्या संख्येत तालुक्याभरातून भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीच्या यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, सागर कोळी, व्यंकटेश बारी, योगेश खेवलकर, विद्याताई पाटील, डॉक्टर निलेश गडे, अनंत नेहते सह आदींनी परिश्रम घेतले. बैठकीला आपल्या महाराष्ट्राचे नेते माजी मंत्री आदरणीय गिरीश भाऊ, आपल्या रावेर लोकसभेच्या लोकप्रिय खासदार आदरणीय रक्षाताई, आदरणीय ज्येष्ठ नेते सुरेशभाऊ धनगे, प्रल्हादभाऊ पाटील, नंदभाऊ महाजन, सचिनभाऊ पान पाटील, शरदभाऊ महाजन, सुरेशभाऊ पाटील, कविताताई भालेराव, विजूभाऊ मोरे, पल्लवीताई चौधरी, उमेशभाऊ फेगडे मंडलाध्यक्ष, निलेशभाऊ गणेश शहराध्यक्ष, संजीवभाऊ लासूरकर, राजाभाऊ लासूरकर, श्रीकांतभाऊ महाजन, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सिंग राजपूत, विलासदादा चौधरी, कुंदनदादा फेगडे, नरेंद्र डॉक्टर कोले, नारायण बापू चौधरी, उमेशदादा चौधरी, नरेंद्र नागखेडे, सर्व सन्मान्य व्यासपीठ, हिरालाल भाऊ, सर्व समोर बसलेले सर्व माता बंधू वगैरे मित्रांनो, मला वाटतं बरंच प्रस्तावनामध्ये चर्चा झाली. रक्षाताईंनी आपल्या काही ज्या धोरण असेल ते आपल्याला सांगितलेलं आहे पक्षाचं. हे आपल्याला विनंती करण्यासाठी आलेलो आहोत आदरणीय गिरीश भाऊ आम्ही की निवडणुका येतीलच, पण त्याच्या पलीकडे जाऊन पंधरवडा कार्यक्रम संघटनेच्या माध्यमातून की आपण प्रत्येक बूथ क्रमांकापर्यंत जाऊ आपल्या ज्या केंद्राच्या योजना आहेत आणि मला वाटतं मागचं सरकार आणि मागच्या 60-70 वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं आणि 8 वर्षामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टी सरकारने, मोदी सरकारने काय केलं ही आपल्याला विनंती करण्यासाठी आलो. आणि आपण कार्यकर्त्यांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी, बूथ प्रमुखांनी जनतेसमोर कसं मांडता येईल आणि मांडत असताना आम्ही केंद्र सरकार आणि याच्यामधला जनतेचा दुवा म्हणून काम करू शकतो का, हा प्रयत्न मला आपण सर्वजण केला पाहिजे. बऱ्याच योजना येतात पण त्या पेपरमध्ये असतात, फलक लागतात, टीव्हीवर येतात, फलक सुलभ याच्यामध्ये योजना जात नाही. म्हणून आपण कार्यकर्त्याच्या माध्यमातून पाहिलं असेल तर कितीतरी योजना आहे. भाऊ नुसतं जर आपण पाहिलं असेल तर जनधन योजनेमध्ये 25 कोटी महिलांनी अकाउंट उघडले. आता खूप मोठी गोष्ट आहे, 25 कोटी महिला एका बँकेला अप्रोच झाल्या आणि या माध्यमातून आता कोणत्याही माध्यमातून पैसे त्यांच्या अकाउंटला येतात. आणि आतापर्यंत या महिलांनी कधी बँक बघितले नाही, कधी बँकेचं अकाउंट उघडलं नाही, पण आपल्या पंतप्रधान साहेबांनी आव्हान केलं आणि मला वाटतं 25 कोटी महिलांनी बँक अकाउंट उघडलं आणि आज कोणत्या ना कोणत्या योजनेतून त्यांना काही ना काही मानधन मिळत असतं. मला वाटतं अशा खूप गोष्टी मुद्रा लोनच्या माध्यमातून जो 34 कोटी लोकांना मुद्रा लोन दिलं. आणि असं जर पाहिलं असेल भाऊ तर कमीत कमी आपण 90 कोटी परिवाराला मदत केलेली आहे. काही ना काही माध्यमातून बऱ्याच परिवाराला डबल मदत झालेली. तुम्ही विचार करा, यावेळेला 9 जागा वाढल्यात. 77
किती 77 78 77 68 होत्या, आता 77 जागा झालेल्या आहेत, 9 जागा वाढलेल्या आहेत. आणि यावेळेला आता 35 नाही, 40 नाही, आता 45च्या वर 25+, हाच आपला नारा आहे. 45च्या खाली आम्ही एकही जागा जिंकणार नाही, हा संकल्प आपल्याला आज या ठिकाणी करायचा आहे. आणि यासाठी यावरचं योगदान हे निश्चित सर्व मान्यवरांची नावं राखण्यामध्ये घेतली आणि ती राहिली. आणि सर्व मान्यवर माझ्यासमोर सर्व कार्यकर्ते मंडळ बघितले आज आपण रावेर, यावल आणि चोपडा अशा 3 तालुक्यांचा कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी काल बोलवड झाला. एक तारखेला म्हणजे मारोळा, एरंडोल, धरणगाव या 8 दिवसामध्ये सगळ्याच तालुक्याचे मेळावे आपण साखर दिले आहेत. सकाळी दुपारी 12ला अडकून आता आपण यावं आलो, त्यामध्ये यायला तो उशीर झाला. मध्येच ते प्रमुख कार्यकर्त्यांकडे तेच झालेले होते, तिकडे मग नाराव बसत जावं लागलं 2-3 ठिकाणी, त्यामुळे यायला उशीर झाला. आणि मग संध्या रोडावर बीडमध्ये वेळ होती, 4 वाजता कार्यक्रम झाला, 2.5 तास कार्यक्रमाला झाला, त्यामुळे संख्या थोडी कमी झाली. व्यक्त करतो. पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका समोर आल्या आहेत, नगरपालिकाही आहे, मार्केट कमिटी आहे, लोकसंघाच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या आहेत आणि दुसऱ्या महत्वाच्या ज्या निवडणुका आहेत त्या सगळ्या आता आपल्या समोर आहेत. पावसाळा असल्यामुळे कदाचित महिनाभरामध्ये नव्हता, या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत जातील. सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत या निवडणुका होतील असं दिसत आहे. परंतु आपली तयारी असली पाहिजे, आपली टीम तयार पाहिजे, सरकारचा सगळ्या भागापासून पूर्ण केल्या पाहिजे. आणि मग आढावा घेण्यासाठी हा मेळावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. 7ची संख्या मला वाटतं संख्यामधून कमीच आहे. प्रमुख असतील, शक्ती केंद्र प्रमुख असतील, प्रमुख कार्यकर्ते वापरत नाही. खरं म्हणजे आता निवडणूक आहे, तिकीट मागण्याची गर्दी आहे, तरी संख्या कमी आहे. वाटतं असं होत नाही सहसा, कारण जुळलं पाहिजे. अजून पाचोरा आहे, नाही तसंच आहे. मधुकाटे असतील, कुमारभाऊ असतील, अमोल शिंदे, त्यांचा आकडा असाच आहे. बाजूला 40 गाव आहेत, ते आमदार आहे, खासदार आहे, तिथे पण 9 जागा आहेत, पाचोऱ्याला 8 आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आता आम्ही आउट ऑफ पैकीच्या पैकीच देऊ. मला वाटतं मग समोरच्या साठी ठेवणार आहोत की नाही आपण, तर काहीतरी एक चमत्कारी आकडा देणार आहोत. मला वाटतं खरंच आपण ज्याप्रमाणे सांगतात त्या पद्धतीने जर आपण रिझल्ट दिला तर 50+ सहज आपण होऊ शकतो, सहज होऊ शकतो. आणि मला वाटतं की यावेळेला ते शक्य आहे. तिथं लोकांची मानसिकता आहे, मतदारांची मानसिकता आहे, त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. भारतीय जनता पक्षावर त्यांचं प्रेम आहे, त्याचा कल आपल्याकडे आहे. फक्त आपण त्यांच्यापर्यंत जाऊन आता पोहोचलं पाहिजे. जसं आधी सुरुवातीला मामा बोलले, रक्षाताई बोलल्या, सगळ्यांनी सांगितलं या ठिकाणी लोकांपर्यंत आपण जाऊन पोहोचलो. आपल्या ज्या योजना आहेत 8 वर्ष झाले आपल्याला आता पूर्ण. आपण देशामध्ये नरेंद्रजी मोदींना पंतप्रधान करून आपलं सरकार संपूर्ण बहुमतात येऊन आता 8 वर्ष झाले. आज उद्या आपल्याला 8 वर्ष होतील. त्याचा कार्यक्रम आपण घेतो आणि कार्यक्रम काय घेतो तर जनतेपर्यंत जाऊन पोहोचला, लोकांपर्यंत जाऊन पोहोचला. केंद्र सरकारने ज्या ज्या गोष्टींचा लाभ जनतेला दिला, सामान्य माणसाला दिला, गरीब माणसाला दिला, की आजपर्यंत एकाही पक्षाच्या पंतप्रधानाच्या डोक्यामध्ये अशी कल्पनाच नव्हती.
की प्रत्येक गरीब माणसाला गॅस मिळाला पाहिजे. गाड्या कुठल्या जाळून त्या ठिकाणी आमची मायामाऊली त्या ठिकाणी स्वयंपाक करायची, डोळ्यामध्ये दूर घ्यायची, छातीत दूर घ्यायची. परंतु कुणालाही असं वाटलं नाही की आम्ही गॅस दिला पाहिजे, तिचा त्रास कमी केला पाहिजे. मोदीजींची कल्पना की मी काही घरामध्ये आता चुला जाऊ देणार नाही, मी गॅसवरच स्वयंपाक केला पाहिजे, मी गॅस देईल, हा संकल्प मोदीजींनी केला. आणि आपण बघितलं असेल की आपल्या भागामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, देशामध्ये असेल, कुठल्याही भागामध्ये जा, दुर्गम भागामध्ये जा, आदिवासी पाड्यांवर जा, सगळ्या ठिकाणी तर गॅसवर स्वयंपाक होतो. इतका महत्वाचा विषय होता. परंतु आजपर्यंत 50 वर्षावर राजकारण करणाऱ्या, 55-60 वर्ष राज्य करणाऱ्या काँग्रेसच्या डोक्यामध्ये हा विषय आलाच नाही, हे कोणी म्हटलंच नाही. प्रत्येक घराला शौचालय असलं पाहिजे हे कोणी म्हटलंच नाही. प्रत्येक गरीब माणसाच्या डोक्यात छत असलं पाहिजे, त्याला घर असलं पाहिजे हे कोणत्याही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं नाही. प्रत्येक घराला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे प्यायचं हे कोणी म्हटलं नाही. म्हणजे ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत त्याचा विचार कोणी आजपर्यंत सरकारने केला नाही, कुठल्या पंतप्रधानांनी केला नाही. स्वस्त धान्याच्या बाबतीत विषय जो काही सचिन भाऊने जो काही आढावा घेतला सगळ्या प्रमुखांचा, की आपले टोटल बूथ हे 204 आहे आणि त्या बूथपैकी आज इथे 34 बूथ प्रमुख उपस्थित आहे आणि जे शक्ती केंद्र प्रमुख जे आहे जे 48 आहे त्याच्यापैकी 21 आहे आणि जे प्रत्येक जिल्हा परिषद गटांवाईज जी काही आज इथं उपस्थिती लागलेली आहे तर डांबुर्णे किंगावची उपस्थिती खूप कमी आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करेल की पुढच्या वेळेस येताना प्रयत्न करा की सगळे बूथ प्रमुख इथे आले पाहिजे, शक्ती केंद्र प्रमुख इथे हजर झाले पाहिजे. कारण की ह्या ज्या काही बैठका आहेत ह्या येणाऱ्या इलेक्शनला अनुषंगाने आणि संघटनेच्या अनुषंगाने ह्या बैठका आता होत आहेत. कारण की आपल्याला माहीत आहे की येणाऱ्या काही महिन्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन होऊ घातलेलं आहे आणि त्याच हिशोबाने ह्या सगळ्या बैठका आता सुरू आहेत. त्याचबरोबरने केंद्र सरकारला आता उद्या 8 वर्ष तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.